हाय गाईज, आम्ही आता शेताकडे आलोय. आत्ता जस्ट आता 9 वाजल्यात आणि आता जरा हे बघितलं लोकेशन कसं आहे. आता तुम्हाला आमचं शेत पण दाखवतो. आता चाललोय शेताकडे. 1 वर्षातून आता पहिल्यांदा येत आहे. शेत जरा विषय काय झालाय, ते दुसऱ्यांच्याकडे जरा ते लावा दिले ना. इथं आंब्याची झाडं बघा केवढे आहेत. ही आंब्याची बाग आहे. बाग इथे किती झाडं माहित आहे? तरी 10-15 झाडं असतील. इथनं ते इथं आधी मध्ये तिथं हे बघा. इथं शेत अजून जरा लई फोडा आहे अजून आमचं. हे दुसऱ्याची बाग आहे आंब्याची, म्हणजे आमची सगळं आमचंच आहे. आमचे जे आजी होती ते पूर्वज, म्हणजे ते त्यांनी दुसऱ्याला तवा विकलेला आहे. ह्याला आता ह्या शेतात केले बस दगड पडल्यात. तर बघा काय, हे आता इथलं पीक काढलंय आणि परत तिथं पीक लावण्यासाठी पहिला नांगरतात बघा. असं हे असं इथं असं नांगरतात बघा पहिला. मग ह्याच्यात आता पीक लावतात, ते पाणी बिनी देऊन बी पेरतात. हे बघा असं इथं पण केलंय बघा. इथं पहिला म्हणजे हे करतात, असं नांगरतात. मग सगळा ते कचरा बिचरा काय असेल ते, म्हणजे गवत बिवत ते सगळे काढतात. त्यानंतर बी म्हणजे त्याच्यात रवतात, मग ते पाणी सोडतात, मग ते उगवतात. मग तिथं त्यानंतर पुढची प्रोसेस आणि लय मोठी असते. तिथं जांभळी झाड दिसते, आपण बघू जांभळं आहेत का. चला बघू. तिथे एक जांभळाचं झाड आहे, तिथं आता बघूया जांभळं तिथं आहेत का, त्या झाडाला उगल्यात काय. मग घेऊया आपण. आमच्या घरापासून शेत 3 किलोमीटरवर आहे. घरापासून शेत 3 किलोमीटरवर आहे. घर लांब आहे, 3 किलोमीटर येऊन आणि इथनं शेतले अजून पुढं आहे. इथनं 1 किलोमीटर तिथं पुढं चालायला लागते आत, मग शेत येते. हे अजून दुसऱ्या म्हणजे आमचं जाय तर दुसऱ्याला दिलंय. इथं छोटा जांभळ आहे ह्याचं झाड. हे काय बघा काय आहे खरे मित्रांनो, ह्याला काय बोलतात, काय खरोखर आहे काय, मला पण माहिती नाही. ते याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. आहे काय रे ते. त्या झाडाचं पडलंय, हे झाडाचं आहे ते. या झाडाचं मला शाळेत वाटते ते असं अंगाला लागले की आग उठत असेल अंगाला, असं वाटते ते. तसं तशा प्रकारे काहीतरी दिसतंय ते. कुसळलंय. हे बघा इथं अजून करवंदाचं वेल अजून करवंद लागल्यात, खरं अजून पिकायचं आहे. त्यासाठी आम्ही पुढे जाणार आहे. हे करवंदाचं झाड आहे. हे असं असते बघा पाणी बिणं. ते शंकराचं पान ते काय म्हणतात त्याला, तसं नव ते काय म्हणतात त्याला शंकराचं, ते बेलाचं. तशा टाईप प्रकारे दिसत नाही ते बेलाचं तसं पानासारखं दिसतंय बघा ते पान. कसलं झाड काय, करवंद ना, करवंदाचं झाडाचं पान ते बेलाच्या पानासारखं. ह्या झाडाला बघा काटे कशा आहेत, काट भरल्या. इथं डोंगर आहे. डोंगराचं तर रात्री प्राणी ह्या डोंगराचा हे जंगली प्राणी लय आहेत ना, रात्रीचे बाहेर पडतात. आता तुम्हाला ते निशाण दाखवलं असतो. सध्या तरी काय नाहीत खरं दिसतात मोरबीर कुठं. हे देशी घर शेतामधली खोप देशी. त्या जंगलामध्ये प्राणी लय आहेत. ते सध्या म्हणजे आता दाखवलं असतो खरं विषय कसा आता दिसत नाही. ते दिसतात ज्यादा तर मोरबीर ससा बिसा काय सध्या काय दिसत नाहीत. दाखवलं असतो ती माणसाला की राहत नाही, ते जातात पळून लगेच. चुकूनच ते कधीतरी दिसतात या डोंगरात. आणि एकदा तर इथं घौरेडा म्हणजे ते असते बघा, त्याचा पाय इथं निशाण होता. म्हणजे तेव्हा पाणी चाललेलं शेताला, पाऊस पडलेला तेव्हा आलता. हे बघा इथं कसं आहे. हे एक प्रकारे टाईप मस्त जंगलच आहे डोंगरावरती. इथं सगळं तेवढं हे आहे. सध्या आता सगळ्यांचं पीक, शेतातलं पीक आता सध्या घातलं, इथं घातलंय बघा. हे बारीक उठालं पीक.
इथं असं लाईनीने दिसते का, इथं असं बारीक बारीक उठाले ते. इथं बघा केवढे हे आहे, कसलं झाड आहे. आणि काय कसं ते सगळी अडचण झालं. लाकडं इथं आहेत वाळलेली सगळी. आपण आपल्या शेताच्या पलीकडे आलो काय. ह्याला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, हे आपण हे असं झालंय बघ. कुठं दिसला ना, नाही कॅमेऱ्यात कॅप्चर व्हायला नाही झालं काय. 2 मिनिट आपण जाऊया थोड्या वेळ तिथं. मोर आहे बघा तिथं. तिथे कुठं मोर आहे बघा. मोर ते कॅमेऱ्यात दिसणं झाले. इथे मोर आहे. एक एक ठिकाणी जांभळं आहेत आणि एक ठिकाणी जांभळच नाहीत. ह्याला काय म्हणते तरी, हे असं पाणी तिकडे डोंगरावरचं काय म्हणते त्याला. हा वडा वायाला आहे. हा वडा बघा ह्यो. तर पावसाचं असं पाणी वाहते सगळं. वडा वायाला आहे. आता सध्या उन्हाळ्याचा वडा हे वाळला आहे वडा. हे बघा वडा. हे वडा त्या डोंगरावरनं तिकडे इकडे खाली येते. पावसात पाणी असं सगळं वाहते, सगळं नेते वाहून पाणी. हे बघा हे डोंगर. तर इथनं सगळा डोंगर लागणार वरती. वरती पण शेत आहेत, खरं सगळा डोंगर आहे. संपूर्ण डोंगर. इथनं सगळा वर डोंगर लागतोय. इकडं इकडनं तिकडं आपण आलोय बघा. इथनं तिथं तर शेतात माणसाचे सगळे. इथं बघा हे वडा. पाणी कसं येते इथनं सगळं असं जाते. हा डोंगर. हे लाल शेत आहे बघा, लाल मातीचं शेत. इथं पूर्ण लाल माती आहे. ह्याला लाल मातीचं शेत म्हणतात बघा. हे बघा इथं ते पाणी सगळं हे होते ते कसं झाले बघितलं एरिया. पण करवंदे काय सध्या पिकलेले आम्हाला कुठे दिसले नाहीत. अजून पण करवंदे कच्चीच आहेत, बघू शकताय. करवंदे आता अजून कच्चीच आहेत. कच्चीच आहेत, बघू शकताय. अजिबात पिकलेले नाही आहेत. बघू पुढे जाऊन अजून मिळतात. इथनं सगळा डोंगर लागतोय बघा आता वरती. सगळा वर असा डोंगर. हे बघा सगळा डोंगर लागतोय. इकडं करवंद तरी काय कसं आहे, माणसं आहेत सगळीकडे. गाड्या आहेत भरपूर करवंदाच्या, पण करवंद काय लागलेलं दिसत नाहीत आणि पिकलेलं तर अजिबात दिसत नाही. माणसांनी सध्या काढून नेले वाटतं. असं वाटतं एक पावसाची गरज आहे. पाऊस पडल्यानंतर पिकतील असं वाटत आहे मला. पाण्याची पडला थोडा, पण तरी पण काय उपयोग नाही झाला. पाण्याची गरज आहे इथं. पाण्याची सक्त गरज आहे. मला पण पाण्याची सक्त गरज आहे, कारण आता आम्ही दमलोय. बघू पाणी तर सध्या काय नाही. पाण्याची गरज आहे. आंबू आहे. दिवसाला तो वाटलं बघण्यासारखं, पण काय इथे सध्या बघण्यासारखं तर काय दिसत नाही. तरी पण बघू काय दिसतंय. करवंदच्या झाड दिसत. हा करवंद पिकलेलं त्या साईडला. चल त्या साईडने जाऊ आपण. इकडे 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 राहू. तर मित्रांनो आता एक जाळी भेटलेली आहे आम्हाला. करवंद पिकलेली दिसते. चला जाऊन काढूया. कुठे त्या साईडला. ते आमच्या कष्टाचं काय दिले बोलतात त्याला, मेहनतीचं फळ. मेहनतीचं फळ भेटलेलं आहे म्हणजे करवंद त्या साईडला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. सूरज
हे वड्यात आहे बघा, वड्यात झाड आहे बघा, हे वडा आहे. सुजित ते इथून दाखव त्यांना. नित्य पिकल्यात बघा. बघू शकता मित्र, थांबा 2 मिनिटं दाखवतो मला मित्रांनो. ही करवंद नित्य पिकल्यात. एकच मिनिट मित्रांनो, खाली घेऊया आणि समजेल आम्हाला. बघा पिकलेलं तर दिसत आहे. 2 मिनिटं मित्रांनो, तुम्हाला हातात 2 मिनिटं हातामध्ये घेतलं असं दिसेलच. पिकलेलं करवंद म्हणजे असे काळे असतात आणि कच्ची म्हणजे ते असं हिरवं पिवळं असं मिक्स असतं. हिरवं 2 मिनिटं मित्रांनो, ते काळे काळे झाले बघा, त्याला पिकलेलं म्हणतात. ते आता तुम्हाला तसं दिसणार नाही. एकच मिनिट सूरज, थांब ना. हे सूरज. इकडे नको नाही. बघू शकता मित्रांनो, करवंद पिकलेले भेटलेले आहेत आम्हाला. हे पिकलेली करवंद अशी अशी काळे असते ते पिकलेलं. हे हे असं असते बघा पिकलेलं काळं. ह्याला तुम्ही असं म्हणजे हे ते पांढरं पांढरं हे असते त्याचं झाडाचं, त्याला काय होत नाही, खाल्लं चालते. असं गोड आहेत बघा. थांब, तसं दाखवणार ते करवंद, इथे ते करवंद आहे तिकडे. करवंद गोड आहेत. आता मित्रांनो, आता आम्ही दोघं पण करवंद काढणार आहे. तुम्ही बघू शकताय इथे जाळी भेटलेली आहेत आम्हाला. आता आम्ही इथून करवंद काढायला चालू करणार आहे. करवंद गोड आहेत काही. करवंद खूप गोड आहेत. बघू शकताय मित्रांनो, ही जाळी भेटलेली आहे आम्हाला करवंदाची. आता आम्ही करवंद काढणार आहे. चला. मित्रांनो, भरपूर करवंद आणि मेन म्हणजे मला वाटतं संपूर्ण डोंगरामध्ये हीच एक जाळी असेल. त्या जाळीमध्ये करवंद आता लागलेले आहेत आणि पिकलेले पण आहेत. दिखा दोन. तर बघू शकता मित्रांनो, तसं तुम्हाला काय दिसणार नाही आता त्यामध्ये. लांब तुम्हाला काय दिसणार नाही ते करवंद. आता तिथं दाखवलं तुम्हाला समजणार लाईव्ह डायरेक्ट. कारण आमच्या इथं सध्या डोंगरामध्ये तर आता सध्या एकच जाळी अशी आहे, त्यामध्ये एवढेच करवंद म्हणजे अजून भरपूर आहे ते काढणार आहेत आम्ही. एकच जाळी सध्या इथं बघू शकता करवंदाची पिकलेली जास्त. हे बघा बघा पब्लिक, हे दिसते ना. बघा आपण, बघा मित्रांनो, हे करवंद हे असं असते बघा. बघू शकताय डोंगराकडचे करवंद छोटे असतात पण गोड हे असतात. काय कसलं हे नाही आहे, हे खात्याला असते. एक एकाच विषारी वाटते रे. होय, हे कसं आहे, हे चांगलंच आहे, खात्याला असते. हे काय विषारी गोळी बिळी काय नाही आहे. हे बघा खात्याला असते, गोड असते. आता तसं काय नाही मित्रांनो, हे डोंगरा साईडला जाळी उठलेली असते आणि ते आपल्याला पण आधी माहीत नव्हतं. पण नंतरच ह्याला करवंद बोलतात. ते गोड असते जांबासारखं, त्याला करवंद असे म्हणतात. आणि खूप गोड असते. आणि जे कच्चा असतात ना त्याची चटणी करून खातात. त्याची चटणी बेस्ट लागते. चटणी म्हटलं तर कसं, तेच आता पिकलेलं नाही ना, आता पिकलेलं आहे तुम्ही काय तसं खाऊ शकता. आणि जे कच्चे आहेत ना त्याची तुम्ही चटणी करून खाऊ शकता, खोबरं मिक्स करून. भारी लागते. चालेल मित्रांनो, ते तुम्ही ट्राय करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. करवंदाची चटणी काढू. सूरज कॅमेरा घे, मी काढतो. बेस्ट आहे. खूप बेस्ट आहे. तरी आम्ही खूप 1 किलोमीटर चालत आलो आहे मित्रांनो, पण शेवटी चालत आल्यासारखं आपल्याला करवंद खायला भेटली. प्रॉपर घरापासून शेतीतनं 4 किलोमीटर आहे. म्हणजे प्रॉपर घरापासून शेतीतनं 4 किलोमीटर आहे. तिथनं गाडी लावून तिथनं 1 किलोमीटर इथं चालत यायला लागते. इथं आजपत्र गाडी येत नाही. कारण कसं आहे मित्रांनो, की इथे एक छोटा वडा गेलेला आहे आणि त्यामुळे आपली काही गाडी इथे येऊ शकत नाही. गाडी इथं तर येऊ शकत नाही, इथं चालत यायला. आणि त्यामुळे आपल्याला 1 किलोमीटर चालत यावं लागतंय. आणि आधीमध्ये जरा खराब रस्ता आहे, त्यामुळे गाडी येऊ शकत नाही. आणि ही डोंगरामध्ये असं 10-12 फक्त अशा जाळ्या आहेत, तिथंच करवंद लागतात. नाही करवंद लागते. आणि कसं शक्यतो एकाच ठिकाणी फक्त पिकलं. आणि शक्यतो आता हीच जी एक जाळी अशी असेल डोंगरामध्ये, मला वाटते की इथंच करवंद पिकलेले. जास्त
अनेक जाळं आहेत तिथं पुढं असतील कुठेतरी, तर इथं तरी आम्हाला पिकलेली ही जाळी दिसल्या. आणि इथं जास्त करवंद पिकल्यात बऱ्यापैकी. खाली त्या कुठं हे गाव बाईकरे आहे, कापशीतून 2 किलोमीटर. कापशीतून 2 किलोमीटर. सेनापती कापशी टाका इथे येते बघा, तिथनं बाळीकरी असं पुढं आला की हाय इथं. तुमच्या जवळपास डोंगरामध्ये असेल तुम्ही जाऊन खाऊ शकता. आणि तुमच्या तिकडे पण असतील ही करवंद, ही बघा तिथं चेक करा. आणि हे काय चांगलंच असतं, हे काय हे नसतंय ह्याच्यात. ह्याची इच्छा असेल तर तुम्ही कच्चं पण खाऊ शकता, बेस्ट लागते मिठासोबत. असं वाटते कैरी खाल्ल्यासारखं लागते कच्चा. हा काय प्रॉब्लेम नाही. जास्त काय खाऊ नका, घसा बसेल. तर मित्रांनो थोड्या वेळात आता आम्ही एक झाड आहे जांभळाचं, तिथं बघू आपण जांभळं लागलेले आहेत का. जांभळं लागले असतील तर पण पिकलेत का नाही ते माहीत नाही आपल्याला, तरी पण आपण तिथं जाऊन बघूया. कारण भरपूर ऊन भरपूर आता आलेलं आहे, गरम भरपूर होत आहेत आम्हाला. आधी दमलेलो आहे मी भरपूर लांब चालत आल्यामुळे. समजून घ्या मित्रांनो, प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा. कैरी सलगा लागते. कच्चं पण चांगलं लागते आणि पिकलेलं पण चांगलं असतं लागतंय. कच्चं करवंद म्हणजे कसं आहे, सेम टू सेम पिकल्यासारखं लागतंय. आणि पिकलेलं करवंद असं आत हे आंबट गोड असं मिक्स लागतंय, खरं भारी लागतंय. आणि पिकलेलं करवंद काळा आणि आता असं एक बारीक बी असतात, ते बी खायचं नाही, ते फक्त ते औषध खायचं आणि बी फेकायचं. तर मित्रांनो ही पण दुसरी जाळी आहे, त्याला करवंद पिकलेलं असं बोलत आहे. बघू आपण पिकलेलं आहे का. जरा जरा पिकल्यात, एक दोन पुढे दिसतंय इथं, ते एक दोन दिसतंय बघा. बघूया, कारण कसं झालंय जाळी त्यांनी पेटवल्यामुळे त्याला जास्त काही करवंद उठलेलं दिसत नाही आपल्याला. चुकूनच एक दोन उठलेलं आहे. चला ठीक आहे, तरी पण आपण पुढे जाऊन पाहूया. मित्रांनो बघू शकता पूर्ण सगळा डोंगरच आहे, सगळा डोंगर आहे. पवनचक्की आहे बघू शकता. इथून आता तिकडं तिकडं शेतात चालू होते. आम्ही अजून पूर्ण डोंगराच्या मध्ये नाही आहेत. डोंगर अजून लय मोठा आणि उंच वरती आहे. हे नॉर्मल साईडला हे करवंदाची जाळ आहे, म्हणजे झाड आहे. आणि इथं कधी कोणाचं शेत नाही आहे. तो शेतात डोंगर चालू होते. इथून आम्ही जास्त आत गेलो नाही, आत प्राणी आहेत, तिथं प्राणी असतात त्यामुळं. आणि कुठली जास्त माणसं पण आत जायत नाहीत. लास्ट लास्टचा इथं वगैरेच येतात माणसं, लेवर जायत नाहीत. घोरपड दिसतंय का बघ मित्रांनो. तसं मला खरं सांगू, इथं खरंच घोरपड आहे मोठी. ते आता काय आपल्याला दिसणार नाही का, ते काय सांगून आपल्याला दिसू शकत नाही. इथं लई मोठी घोरपड आहे. घोरपड म्हणजे कसं असते, पाहिली होती इथं, तरी म्हणायला गेलं 10-15 किलोची घोरपड आहे, मोठीच्या मोठी इथं. कारण मोकळं आहे ना इथं, सगळीकडे बघल तिकडे घोरपडीचं. घोरपड म्हणजे एक असा प्राणी आहे, ते मगरीसारखं, मगरमच्छ सारखं असते, ते मगरासारखं. एक प्रकार तुम्ही चिपकली म्हटलं तर चालेल, मोठी ती असं दिसायला मगरासारखं असते. मोठ्याच्या मोठं असं पाल सारखं चिपकली म्हणतात बघा. ते गुगलवरती सर्च करा, युट्यूबला सर्च करा घोरपड, ते दिसेल बघा. इथे एक 10-15 किलोची 2 वर्षापूर्वी, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे एक 2 वर्षापूर्वी आम्ही बघितलेली ती घोरपड. ती घोरपड माणसाने काय करत नाही, तसं नव्हे रे. त्या जवळ गेल्यावर काय, लांबूनच बघायचं. जवळ गेल्यावर ती हे करत्या, चावत्या. ते लांबूनच बघायचं. इथं घसरा ते आहे, माझ्या कॅमेरा पण आहे. चाललोय मी हळूहळू. हे बघायचं ना, इथनं वरनं आलोय. हे तर मला कॅमेरा तेवढं दिसणं झालं, इकडे तरी ह्याच्यामध्ये लिहा कॅमेरा घेऊन चाललं ना पुढे. आता सध्या तरी काय इथं पाणीच नाही. पावसाळ्यात इथं पाणी येतंय. पावसाळ्यात फक्त प्रॉब्लेम आहे. इथं कसं सगळं वाहून जाते, लई मोठ्यानं पाणी येतंय. एक प्रकारे तुम्ही भीड, हे काय म्हणते त्याला, पूर नव हिंदीमध्ये त्याला काय, पूर
महापूर ते हे पण होतंय बघा, तशा टाईप प्रकार आहे इथं विषय पावसाळ्यात. लय मोठा पाऊस पडतोय कडाक्याचं. उन्हाची झाडं बिडे सगळी पडल्यात बघा. हे तवाची झाडं पडलेली मागच्या वर्षीची सगळं पडलेलं. हे बघा समजून घ्या मित्रांनो, पण इथं भरपूर लाकडं पडलेले आहेत. ते लाकडाले आहेत खरं, काय आता आम्ही करू शकत नाही, सगळे वाळलेले आहेत. आणि हा इथं झाडाचं नुकसान का नाही आहे, इथं सगळं हे आहे. बघू शकता ती झाडं तोडलेली पण मित्रांनो. इथं ते पाण्यामुळे तुटलंय. हे आमचं स्टार्ट, हे आमचं शेत. हे शेत बघा, हे आमचं शेत. हे तर इथं तरी हे काय लावलं नाही सध्या. आम्ही शेत दुसऱ्यांच्याकडे दिलंय, म्हणजे एक किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी दुसऱ्यांच्याकडे शेत दिलाय. त्यांनी आता तिथं मी सांगितलं बघा मग अशी पहिल्या नांगरतात मग पीक लावतात, ते सगळं काढून तसं केलं बघा इथं. मी व्हिडिओ पॉज करून बघा पाठीमागचं मी सांगितलेलं सगळं डिटेल. इथं नांगरतात मग ते सगळं पीक लावतात तिथं तसं. हे असं केलं बघा इथं नांगरतात सगळं आणि पीक लावतात. मग त्याच्यानंतर पाणी देतात. पाणी झालं की ते जरा रोखते. मग सगळं काय असेल त्याचं शेणखत वगैरे सगळं टाकतात. बरोबर मित्रांनो, शेणखत शेत असं नॉर्मल असतं. हे काय शेत नॉर्मल असतं मित्रांनो. त्याच्यानंतर शेणखत टाकतात, त्याच्यानंतर नांगरून घेतात, त्याच्यानंतर सरी पडून त्याच्यामध्ये ते पेरतात. तर शेणखत म्हणजे काय असतंय, हे गाईचं आणि ह्याचं म्हशीचं ते हे असतंय, ते दिसते बघा जरा गोबर म्हटलं असं चालतंय. हे बघा ह्याला म्हणतात गोबर. तर गोबर टाकून हे करतात, मिक्स करतात शेतात, म्हणजे नांगर मारतात. मग पाणी देतात, मग पीक टाकून आणि परत पाणी देतात. मग हे म्हणजे जास्त पीक येतंय, उत्पादन जास्त येतंय. जांभूळ लागलेलं आहे की आपल्याला माहित नाही. ते जांभळाचं झाड आहे बघा. लागले पण पिकलेलं आहे की नाही माहित नाही. चला मित्रांनो जाऊन बघू आपण. थांब 2 मिनटं, ब्राईटनेस वाढवतो. ते जांभळा झाड जांभूळ पिकलेलं मित्रांनो. या मला मी पाडून दाखवतो. जांभळ तुम्हाला माहिती असेल, जांभळाला हिंदीमध्ये काय म्हणतात त्याला, ते काय माहिती आपल्याला. जांभूळ मित्रांनो थोडी झाल्या, म्हणजे लागल्यात बघतो जर थोडीच पिकल्यात. तेच मी तुम्हाला आपल्याला पाडून दाखवतो. रे बाबा थांब झाड दाखवतो. हे बघा थांबा दाखवतो थांबा झाड. हे बघा झाड, हे जांभळा झाड. मध्ये सांगा की जसं आता आम्ही फिरतोय तसं कोणाकोणाला आवडते शेतामध्ये जायला, आणि कोणाकोणाला असं आवडतं. इथं कशाचीच कमी नाही. इथं प्रत्येक प्रकार झाड भेट सगळं आहे. फुलाचं झाड, जांभळाचं झाड, फळाचं, सगळ्या फळाचं एक कुठं ना कुठेतरी आहे झाड. इथं सगळंच भेटतंय. आणि हे प्राण्यांसाठी व्यवस्थित लोकेशन आहे. ते प्राणी राहतात जास्तीत जास्त वरती डोंगरात. मी मग सांगितलेलं बघा, डोंगरात गेलतो बघा आम्ही, लय वरती जाणं, तो वरती प्राणी असतात. आम्ही आता सध्या जांभळ पाडायचा प्रयत्न करतोय. काय नाही पडालय काय, जांभळ अरे पडते. जांभळाचं काय माहित नाही, तर कच्चे ते जांभळ पडायचं. पाडल्याशिवाय आता तुम्हाला दाखवल्याशिवाय आता जायत नाही इथून. तुम्हाला दाखवणार जांभळ. जरा ते करवंदासारखं असते, असं काळं असं गोल गोल असते. फक्त करवंदामध्ये विषय कसा आहे, लहान साईजमध्ये असते करवंद आणि हे मोठ्या साईजमध्ये असते. कसं आहे, डोंगरामधले जांभळे छोट्या साईजमध्ये असतात. हां, आणि आपल्या जे गावामध्ये असतात ते जरा मोठ्या साईजमध्ये. इथं डोंगरामधले म्हणजे त्या डोंगरामध्ये जे ह्याचं आहे बघा, देसी म्हणजे ते माणसं बिना केमिकलचं, बिना ह्याचं शुद्ध ह्याचं. चला मित्रांनो, ह्याला जांभळ म्हणते. थांब, ह्याला जांभळासारखं दिसतंय खरं, यात मोठे बी करवंदासारखं दिसते. थांब, हे करवंदासारखं दिसतंय. आत ना असं पिंक गुलाबी असं हे डार्क पिंकमध्ये असतं. हे आता थांबा दाखवतो. हे बघू शकता, हे असं असते. खाऊन दाखव इकडे, टेस्ट सांग. हे बघा, थांब इकडे दाखव. हे बघा, हे आतनं असं लाल लाल रेड असं असते. ते त्याच्यात पण बी असते. ते बी फक्त खायचं नाही, ते वरचं खायचं. हां, हे पाणी हिथं बघा, जरा हात धुवायला भेटतंय बघ पाणी. आता आम्हाला पाणी हात धुवायला भेटलेलं आहे. पण जांभळाचं चिकन राहिलेलं आहे, त्यामुळे आम्ही हात धुणार. करवंदाचा चीक जाण्यासाठी तुम्ही माती लावून तुम्ही धुवू शकता, जेणेकरून करवंदाचा चीक हा सगळा जाऊ शकतो.
मित्रांनो करवंदाचं इथे कसं आहे म्हणजे ते चिखल लागते की नाही हाताला, ते इथं पाणी नुसतं जायत नाही. तुमच्याकडे साबण येऊन काय नसेल तर तुम्ही असं माती लावू शकता. जसं फेविकॉल असतं ना तसं चिकट असते चिकट फेविकॉल सारखं असते ते चिकट. एक प्रकार तुम्ही चारकोल म्हटला ते चाललं का माती लागल्या त्याचा काळा डाग लागलेला आहे. आणि शक्यतो तुम्ही करवंद काढत जाताना कणी चांगला ड्रेस घालून जाऊ नका, कारण चांगला ड्रेस लागला की ते कलर जात नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो नॉर्मल ड्रेस घालू शकता. एक खराब म्हणण्यापेक्षा एक साधा ड्रेस घालून तुम्ही जाऊ शकता. आणि इथं साबण नसल्यामुळे मातीचा उपयोग करू शकता तुम्ही. माती जाण्याचं कसं आहे माहिती आहे काय, कारण हा चिकट झाल्यामुळं नको वाटते. तरी बघू शकता मित्रांनो, अजून पण गेलेलं नाही, माती लावून पण हातामधले गेलेलं नाही बघा. एक काळा डाग पडलेला आहे. माती लावल्यानंतर जाऊ शकते, कारण माती रफ होती ना. असं तुम्ही गाऊ शकताय, त्याच्यानंतर जाणार मित्रांनो. दाखव पाण्यात तुम्ही हात असं धुवू शकता. तुमच्याकडे अवेलेबल काय नसेल तर साबण तुम्ही मातीचा पण यूज करू शकता. तुम्ही कधी पण बाहेर जात असताना पाण्याची बॉटल घेऊन जा उन्हामध्ये, कारण पाणी असतंय नसतंय आमच्याबरोबर पाणी भेटू शकत नाही. कारण आता आपल्याला इथे शेतामध्ये टी चालू असल्यामुळे आम्हाला पाणी भेटले नाही तर टी चालू नसतं तर आम्ही हाय असंच घरी गेलो असतो. तसंच हात घेऊन घरात धुतलं असतं साबणात. त्यामध्ये मित्रांनो पाणी घेत जात जावा. कुठं पण बाहेर जाताना एक स्वतःकडे एक पाण्याची बॉटल राखावा. हे बघा हातात सगळे गेले बघा, क्लिअरकडे हात झाल्यात सगळे मित्रांनो. पण माझ्या हाताच गेलेलं नाही, तेव्हा मला घरी जाऊन दिसते का. हे बघा हातात गेले सगळं क्लिअर झालेलं आहे. तुम्ही साबणाच्या नव्हती मातीचा यूज करू शकता. असा मातीने सगळं जाते. माती हातात घ्यायचं आणि हात रब करायचं म्हणजे घासायचं. आता मी इथनं आणि परत आता येऊन जाऊन पूर्ण 2 किलोमीटर होते. 2 किलोमीटर आता चाललो बघा. तिथनं पुढं आता गाडी संपूर्ण व्हिडिओ आम्ही हे करू शकलो असतो, पण कसं आहे की चालत असताना हे तुम्हाला व्हिडिओ तेवढं वाटत नसेल खरं. आता हे इथनं लई लांब आहे, कारण की हे कट करून आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत. सांगतो आम्ही साध्या मोबाईलनं करतोय, अजून तेवढं काय नाही. आणि तुमचा असा सपोर्ट राहून दे. होतं तेवढं शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की पुढच्या वेळी आमचा पुढच्या वेळी तुम्हाला लगेच स्क्रीनवरती दिसू दे. तर चाललोय आता घराकडं, म्हणजे तिकडं शेताच्या बाहेर. तिथनं आता जाणार, तिथनं आम्ही 3 किलोमीटर घर. हे बोराचं झाड आहे बघा. शेतामध्ये तुम्हाला बोर झाड दिसेल तर कडे या असं बोर पिकलेलं असते मित्रांनो. हे बघू शकताय, हे तुम्ही खाऊ शकताय. हे बोराचं झाड बघा, ह्याला बोर म्हणतात. बोर बोलतात, छोटे बोर. अजून चला, अजून असतील पुढं केलंय काय. आम्ही कसं आहे 2 वर्षानंतर आलोय. केवढं काय इथं बदललंय, काय झालंय अजून काय माहिती नाही. दाखवू आता सगळं तुम्हाला. हे पण आमचं शेत आहे बघ. हे ना हे 2 शेप गॅप सोडून इथं आला की हे आमचं शेत आहे. आणि वरती हे 2 शेत सोडून गॅप सोडलं की वरती 3 शेत एकदम आमचं आहे. एवढं शेत आमचं सध्या. आणि एक विहीर एक होती इथं कुठेतरी जवळपास. कुठली ती विहीर पण म्हणजे आमचीच होती. ते आमच्या आजीने ते दुसऱ्याला दिले नवरे. ते आमच्या आजीने दुसऱ्याला ते विकले विहीर. ते दिले तेव्हा 1900 कितीमध्ये कधी दिले ते, कुठल्या वर्षी दिले? 1990 साली ते विहीर. म्हणजे तेव्हा 55 आजीने ते दिले विहीर ते दुसऱ्याला. आता ते त्यांच्या नावावर आहे, म्हणजे ती विहीर पण आमचीच होती. हे कसलं झाड आहे? याला वडा झाड बोलतात. हे असं असतं बघा, वट वृक्ष. वट पौर्णिमेला तुम्ही दोरा बांधताय ना, हा ते असं गोल गोल फिरतात. ते बघतात बघा, ते कार्यक्रम ते असते बघा, ते गोल गोल ते दोरी बांधतात त्याला. हे होतो काय काय किल्ला मासा आहे मित्रांनो. इथे तुम्हाला दिसणार नाही, भली मोठी अशी विहीर आहे. आणि कसं आहे की त्याच्या आतमध्ये पाणी आहे आणि तिथं आतमध्ये मासे आहेत. तुम्हाला दिसतील मित्रांनो, बघू शकताय. दिसते काय?
भले मोठे मासे आहे मित्रांनो. खरं ते तुम्हाला तसं सजाशी दिसणार नाहीत कारण भरपूर 2 किलो मोठे मोठे मासे आहेत यामध्ये. भले मोठी अशी विहीर काढलेली आहे. तरी म्हणा गेला मित्रांनो एक ही 40 फूट असेल आत खोल. बघू नेक्स्ट टाइम आम्ही मासे पकडायला जाणार आहे. मी त्या टाइम पण तुम्हाला दिसेल मित्रांनो. खरंच रे तुम्हाला सांगू शकतो इथून तुम्हाला दिसतील काय सांगू शकत नाही. पण इथं मासे भरपूर आहे. तेवढे आमचे मोबाईलचं नाही S24 दिसते ना मित्रांनो. हा तिथं वरतीच होणार मित्रांनो दिसते का तुम्हाला? दिसायचं बघा मासा दिसायचं मित्र दिसायचं. तिथं दोन दाखवून मित्रांनो लय मोठा पाणी प्यायला होते दोघं. हां पाणी प्यायला काल दिसले. ओके मित्रांनो ठीक आहे. आम्ही नेक्स्ट व्हिडिओ काय करू की आम्ही मासे पकडे जाणार. त्यातून तुम्हाला समजेल मासे पकडण्याची ट्रिकचा आम्ही व्हिडिओ करू. बघा पान कसं झालंय बघा मित्रांनो किती मस्त डिझाईन झालेलं आहे बघा. का पाण्यावर मस्त असं वाटतं एक कलर दिल्यासारखं वाटते मित्रांनो. बघा जर कलर नाही नॅचरल असं झालंय. नॅचरल किती बेस्ट आहे ना. बघू शकता मित्रांनो असं वाटते एक चित्रच काढलेलं आहे किंवा बनवलेलं आहे पण तसं काय नाही मित्रांनो. तर ते या झाडाचं पान आहे बघा वट वृक्षाचं किती बेस्ट आहे. चल आपण घेऊन जाऊ ते घरी. चला मित्रांनो ठीक आहे. असलं पान आहे बघा डेंजर ब्रँड आहे. हे कलर नाही दिलेला फेक नाही हे नाही ते याला. आता आम्ही जाऊ इथनं अजून असेल अजून फोडले चालायला पाहिजे. अजून फोडलं या घर म्हणजे गाडी तिथनं आणि जाऊन 3 किलोमीटर पुढे जायला पाहिजे. इथं एक विहीर आहे बघा. एक दुसरी ही पहिली विहीर तिकडची दाखवलेली तिकडची आणि दुसरी विहीर. आता आम्ही जात आहोत तिकडं. शेंग भेटलेले आहे खरं आमच्या नशिबात शेंगच नाही आहे. शेंग आहे शेंग भेटली होती खरं शेंगच ते नाही. काय कुठं आहे थांबा मित्रांनो. दुसरी पण शेंग भेटलेली आहे तर ती शेंगाचं फलपाटच आहे. हे नशिबातच नाही. अरे शेंग नाहीच आहे तो हे भेज मित्रांनो अनेक शेंग मित्रांनो शेंग भेटलेले आहे. काय मित्रांनो काय नाही जाऊ दे मित्रांनो. ते कसं झालंय ते शेंगाचं पहिला शेंगाची वेल काय म्हणतात त्याला भुईमुग ना भुईमुग त्याला ते तसं म्हणतात. ते शेंगाच्या जाळ्याला ते भुईमुग म्हणतात. ते लावलेलं इथं ते आतलं ते जमिनीत असते ना ते शेंग मग ते पडलाय ते फक्त उन्हानं वाळून ते पोकळ झाले आतनं. इथनं तिथं आम्ही आता लय लांब तिथनं आतनं आलेलो. तिथनं दिसतंय काय ते पवनचक्की दिसतोय. ते पवनचक्की त्याच्यात तिकडं आम्ही गेलतो जरा कमी मगाशी तिथं मित्रांनो गाडी बघू शकता. ती एफजेडच्या कालच्या वेळेत पण सांगितलेलं आज पण सांगतोय मित्रांनो. त्याचं जर पॅनल भेटत असेल तर ऑनलाईन सेंड करा. पैसे ऑनलाईन पे करतो. तुम्हाला कालच्या पण एवढं सांगितलंय आणि आज पण सांगतोय. ह्याचं जे पुढचं काय म्हणतात त्याला पॅनल हे पॅनल फ्रंटचं ते असते बघा. हे एफजेड काय वर्जन 2.0 एफजेड ते पॅनल कोणाचं दुकान असलं किंवा कोणतरी बघत असलं तर सांगा. ऑनलाईन भेटते काय तुम्हाला ऑनलाईन पे करतो आणि इथं ऑर्डर हे करा. हे बघा हे ऊसाचं शेत आहे बघा. ऊस नव्हे हे ऊसाचं शेत आहे बघा. ऊस म्हणजे गन्ने का ज्यूस बडा गिलास 20 रुपये. हे देसी गन्ने का ज्यूस. चला मित्रांनो असं आम्ही आजचा व्लॉग समाप्त करतो. काळजी घ्या. असं तुमचा आम्ही घराकडे जातो. भेटूया ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.